नमस्कार, हरे कृष्णा. इथे हा पातळ पोह्यांचा चिवडा पहा, मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि त्याचं टेक्स्चर पहा, कुठेही पोहे आकसले गेले नाही आहेत. छान क्रिस्पी आणि अजिबात तेलकट नसलेला आणि महिनाभर असाच कुरकुरीत राहणारा चिवडा बनवण्यासाठी खास महत्त्वाच्या अशा 15 टिप्स आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहेत. हे ते बघा असे असतात, म्हणजे आपण जे नॉर्मल पोहे वापरतो ते थोडे जाड असतात, हे एकदम असे फ्लॅट असतात. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळू शकतात. आता भाजताना पोहे आकसू नये यासाठी किमान 1 तास तरी पोहे हे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. उन्हात सुकवून घेतलेले पोहे चिवडा करण्यापूर्वी एका चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधले जी काही पावडर, भुगा, चुरा जो असेल तो सगळा निघून जातो, चिवड्यामध्ये राहत नाही. मग आता पोहे भाजायला घ्यायचे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोहे भाजताना जाडबुडाची कढई किंवा जाडबुडाचा असा टोपच वापरायचा आणि अजिबात आधी गॅस ऑन न करता पहिल्यांदा त्यावरती टोप ठेवायचा आणि त्यामध्ये हे जे चाळून घेतलेले आपण पोहे होते ते घालायचे आणि पोहे भाजताना ते एकाच वेळी न भाजता टप्प्याटप्प्याने भाजायचे. मी ते अर्धा किलो पोहे 3 टप्प्यामध्ये भाजणार आहे. आता गॅस ऑन करून अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचेत आणि पोहे भाजताना ते अजिबात आकसू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं इथे मीठ घालायचं. मीठ घालून पोहे भाजले की ते अजिबात असे वाकडे किंवा आकसत नाही. आता पोहे भाजताना अगदी हलक्या हाताने चमचा परतायचा, अजिबात पोहे कुठेही तुटता कामा नये. जर शक्य असल्यास तुम्ही 2 चमचे इथे वापरून सुद्धा पोहे असे वरखाली करून चांगले भाजून घेऊ शकता. साधारणतः 4 मिनिटं मंद गॅसवरती भाजले की पोहे भाजले जातात. इथे पोहे भाजलेत हे कसं ओळखायचं? एकतर ते हाताला कुरकुरीत लागतात, दुसरं म्हणजे हातामध्ये थोडे पोहे घ्यायचे, असे चुरायचे, त्याचा असा पटकन भुगा होतोय, म्हणजे समजायचं की आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेत. आता यापेक्षा पोहे जास्त भाजायचे नाही, लगेचच ताटात काढून घ्यायचे. समजा तुमच्याकडे एखादं जाड भांडं नसेल, असं पातळ भांडं किंवा पातळ कढई असेल, तर अशा वेळेला काय करायचं, पोहे भाजताना खाली एक तवा ठेवायचा, त्यावरती कढई ठेवून मग मंद गॅसवरती पोहे भाजायचे, म्हणजे पोहे अजिबात आकसत नाही. या ठिकाणी सर्व पोहे भाजून झालेत. आता हे पोहे भाजून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा हे चाळणीने चाळून घ्यायचे. याचं कारण असं की आपण पोहे भाजताना चमचा जो आहे तो पोह्यांना लागून काही पोहे तुटू शकतात किंवा त्यांचा चुरा वगैरे होऊ शकतो. मग ती जी पावडर चुऱ्याची झालेली असेल ती बाजूला करण्यासाठी असं चाळून घ्यायचं. आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण पोह्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता वापरतो तो स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचा आणि जरी तो सुकवून घेतला तरी एकदा टिश्यू पेपरने असा पुसून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहत नाही. आता आपण चिवड्यासाठी लागणारे इतर पदार्थ तळून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये 1 वाटी तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळताना ते मंदच गॅसवरती तळवायचे, सतत झाऱ्याने असे ढवळत राहायचे, म्हणजे एकसारखा रंग येतो. थोडंसं साल तडतडलं किंवा शेंगदाण्याचे फुटायला लागले की मग ते लगेचच ताटामध्ये काढून घ्यायचे. जास्त करपवायचे नाही, नाहीतर मग ते चवीला चांगले लागणार नाही. आता सेम कढईमध्ये आपण डाळवं भाजून घेऊया, याला फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात. ह्या डाळी ऑलरेडी भाजलेल्याच असतात, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाहीये. हलकासा त्यांचा रंग बदलला आणि डाळी अशा तेलावरती वरती अशा तरंगून आल्या की समजायचं की डाळ व्यवस्थित भाजली गेली. यापेक्षा जास्त भाजायची नाही, नाहीतर मग नंतर ती खूप कडक होते. तर आता या डाळ सुद्धा आपण काढून घेऊया. आता इथे अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत, ते तळून घेऊया. काप करताना ते अगदी पातळ आणि एकसारखे करायचे, शक्यतो स्लायसरचा वापर करायचा. माझ्याकडे नसल्या कारणाने मी सुरीनेच केले आहेत. आणि याला तळताना तेल अगदी मीडियम गरम पाहिजे, त्यामुळे जर आपण आधी शेंगदाणे आणि डाळ तळून घेतली असेल आणि तेल चांगलं तापलेलं असेल तर गॅस बंद करा. 1-2 मिनिटासाठी तेल थोडं थंड होऊ द्या, नंतर हे तळायला घ्या, कारण एकदम कडकडीत तेल असेल तर लगेचच ही करपतात. इथेही कापं तुम्ही अगदी पहिल्यांदाच आपण तेल गरम केलं त्याच वेळेला तळून घेऊ शकता, म्हणजे त्यावेळेला तेल जास्त गरम नसतं आणि मग आपली कापं सुद्धा करपत नाही. आता याला छान असा खरपूस रंग आलेला आहे, तर आपण याला आता काढून घेऊया. आता इथे मी पाववाटी काजूचे तुकडे घेतले आहेत, त्यांनाही हलकंसं बदामी रंग येईपर्यंत तळून घेते. इथे तुम्ही काजू बरोबर बदाम सुद्धा वापरू शकता, तेही खूप छान लागतात चिवड्यामध्ये. आता कढीपत्ता तळून घेऊया. तर मी जसं आधी सांगितलं, कढीपत्ता चांगला धुवून पुसून घ्यायचा
आणि तो छान असा मंद गॅसवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। त्याचा रंगसुद्धा आपल्याला हिरवाच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मंद गॅसवरतीच करायचा आहे। आणि कढीपत्ता तळताना त्याची जी पाण्याची तडतड आहे ती पूर्णपणे कमी झाली आहे। तो छान असा कुरकुरी झाल्यानंतर काढायचा, कारण कढीपत्ता थोडा जरी मऊ राहिला तर आपला चिवडा नंतर मऊ होऊ शकतो। आता चिवड्याला फोडणी देण्यासाठी आपल्याला फक्त 4 चमचे तेल लागणार आहे, त्यामुळे जे कढईत बाकीचं तळलेलं तेल आहे ते मी काढून घेते। आता या तेलामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या, तर इथे मी 7-8 मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात। मिरच्याही धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या तळतानाच त्यामध्ये चिवड्यासाठी लागणारं मीठ घालून घ्यायचं। आधी आपण पोहे भाजताना थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे बेताचंच घालावं। मिरच्याही अगदी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या। जर त्या थोड्याशाही मऊ राहिल्या तर चिवडा आपला मऊ पडू शकतो। इथे एक नक्कीच सुचवते, जे काही आपण तळलेले जिन्नस आहे ते सगळे असे पोह्यावरतीच घालायचे, म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पोहे शोषून घेतं। आता मिरच्या तळून झाल्यानंतर उरलेल्या तेलामध्येच आपण 1 टेबलस्पून मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली नंतर त्यानंतर 1 टेबलस्पून जिरं घालायचं, 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आणि थोडंसं हे परतून घ्यायचं। आता 1 चमचा हिंग घालायचं, हिंगामुळे चिवड्याला खूप छान चव येते। 1 चमचा हळद घालायची। काही सेकंद परतून घेतलं की लगेचच गॅस बंद करायचा आणि यामध्ये मनुके घालायचे। तर इथे मी काळे मनुके वापरते, साधारणतः 20-25 मनुके असतील। हे मनुके तेल गरमच असतं, त्यामुळे असे पटकन फुलून येतात। आता लगेचच ही गरम गरम फोडणी जे आपण पोहे भाजून घेतले होते त्याच्यावरती घालून घ्यायची आणि अगदी अलगदपणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फोडणी थोडी गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या मदतीने पहिल्यांदा असं हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याला हातानेच असं वरखाली करून व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे फोडणी सर्व बाजूनी पोह्याला लागते। आता जरी हे पिवळे वाटत नसतील पण 4-5 मिनिटं तुम्ही व्यवस्थित असं मिक्स केलं की त्याला छान असा पिवळा रंग येतो। इथे भाजलेले सुके खोबरे राहून गेले टाकायचे, तर तुम्ही आता टाकते। समजा 4-5 मिनिटं मिक्स करून सुद्धा चिवड्याला चांगला रंग नाही आला तर किंचितचं तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी हळद घालून ती यामध्ये घालायची। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, हलकंसं गरमसुद्धा आहे, त्या स्टेजला यामध्ये पिठी साखर घालायची। तर इथे मी 2 टेबलस्पून पिठी साखर घालते आणि इथे तुम्हाला समजा मीठही कमी वाटत असेल तर तेही तुम्ही या स्टेजलाच घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिवड्याला लागतं। आणि चिवड्याला थोडा चटपटीतपणा यावा म्हणून मी इथे 1 चमचा आमचूर पावडर सुद्धा घालते, पण हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालावी, नाही घातली तरी चालेल। समजा पूर्ण व्यवस्थित करून सुद्धा चिवडा मऊ झाला असेल तर तुम्ही त्याला पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे तो चांगला कुरकुरीत होतो। सर्वात शेवटची टिप म्हणजे चिवडा तयार झाल्यानंतर तो पूर्णपणे गार झाल्यानंतर तो एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा। समजा दमट वातावरण असेल तर तो एका झिपलॉक बॅगमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे महिनाभर छान कुरकुरीत राहतो। तर इथे आता हा चिवडा पहा फार क्रिस्पी असा झाला आहे। तुम्ही चिवड्याचं टेक्स्चर बघू शकता, अजिबात कुठेही पोहे आकसले वगैरे नाही आहेत आणि कुरकुरीत पहा किती मस्त कुरकुरीत असा चिवडा झाला आहे। तर तुम्हीही येत्या दिवाळीला अशा पद्धतीने चिवडा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वस्त राहा, सात्विक खा। धन्यवाद। हरे कृष्णा।